त्यानंतर दुसरीकडे दोनही भावांनी एकत्र आलं पाहिजे असं वक्तव्य केले मनसे नेते संदीप देशपांडे यांनी। 2017 मध्ये श्रीधर पाटणकर मला भेटले, 2017 मध्ये संतोष धुरी उद्धव ठाकरेंना भेटले होते असं वक्तव्य खरं तर संदीप देशपांडे यांनी केले। त्यानंतर उद्धव ठाकरेंनी आमचे फोन उचलणं बंद केलं। 2014-2017 मध्ये शिवसेनेनं मनसेला धोका दिला असा आरोप संदीप देशपांडे यांनी केलाय। शेवटपर्यंत मनसेला एबी फॉर्म दिले नाहीत, मुख्यमंत्री केलं नाही म्हणून भाजप देशद्रोही वाटतोय, यांच्यावर कोणत्या मुद्द्यावर विश्वास ठेवायचा असा आरोप संदीप देशपांडे यांनी केलेला आहे। हे आता पवारांनाही धोका देण्याच्या तयारीत असल्याचा आरोप देखील संदीप देशपांडे यांनी केला। 2017 मध्ये श्रीधर पाटणकर हे मला भेटले, मला म्हणाले की दोन्ही भावांना आपण एकत्र आणलं पाहिजे, दोन्ही भावांनी एकत्र येऊन महाराष्ट्राच्या हिताच्या आणि सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत असा त्यांनी एक प्रस्ताव ठेवला। त्यानंतर सन्माननीय राजसाहेबांशी मी चर्चा केली। आम्ही श्रीधर पाटणकरांना सांगितलं की ठीक आहे, या गोष्टीवर चर्चा होऊ शकते आणि मग आपण युती करायची की नाही ठरवू। त्यानंतर आमच्या पक्षाच्या वतीने संतोष धुरी हे मातोश्रीवर सन्माननीय उद्धव ठाकरेंना भेटायला गेले। त्यावेळेला उद्धव साहेब असं म्हणाले की आत्ता आमचं भाजप बरोबरचं लग्न आहे, ते लग्न मोडू दे, त्यानंतर आपण साखरपुडा करू, मग कोण किती जागा काय जागा हा सगळा विषय होईल। त्याप्रमाणे 26 जानेवारीला त्यांनी भारतीय जनता पक्षाबरोबर युती तोडली 26 जानेवारीला आणि त्यानंतर सन्माननीय श्रीधर पाटणकर आणि उद्धव साहेब यांनी आमचे फोन उचलणं बंद केलं। जर 2.5 वर्ष मुख्यमंत्री पद उद्धव ठाकरेंना मिळालं असतं तर आज त्यांच्या लेखी भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्रद्रोही असता का याचं उत्तर पहिले उद्धव ठाकरेंनी दिलं पाहिजे। म्हणजे तुम्हाला जो मुख्यमंत्री पद देणार नाही की तुम्हाला काय करेल तो महाराष्ट्रद्रोही। मला असं वाटतं आम्हाला जे तुम्ही सांगताय की यांच्याबरोबर बोलू नका, मग या अटी, मग शिंदेंबरोबर बोलायचं नाही कारण त्यांनी शिवसेनेची काय वाट लावली किंवा शिवसेना फोडली किंवा काय। मला हा सरळ साधा आणि सोपा प्रश्न आहे। ज्या लोकांनी आम्हाला धोका दिला तो जो आम्ही खाल्लेला आहे, ज्या लोकांनी भाजपला धोका दिला, ज्यांच्याबरोबर युती लढवून ते दुसरीकडे गेले, आता ते पवार साहेबांना धोका देण्याच्या तयारीत आहेत आणि काँग्रेसला धोका देण्याच्या तयारीत आहेत। एवढ्या सगळ्या धोका देणाऱ्या लोकांबरोबर आम्ही विश्वास ठेवायचा तर तो कुठल्या मुद्द्यावर ठेवायचा हा प्रश्न माझ्यासारख्या एका सामान्य राजकीय कार्यकर्त्याला पडतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।